44 आणि आप 25 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। 2020 मध्ये आपला या ठिकाणी 62 जागा मिळालेल्या होत्या, मात्र यावेळेला आप इथे 25 जागांवर थांबताना पाहायला मिळते। हे आकडे वाढताना दिसत नाही, तर भाजपचे आकडे मात्र या ठिकाणी वाढताना दिसत आहेत। भाजप 44 जागांवर आघाडीवर, तर आप 25 जागांवर आघाडीवर। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 15 आणि आम आदमी पक्ष जे आहे ते 4 जागांवर पुढे आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, वेबसाईटवर नेमके आकडे काय सांगतायत ते आपण स्क्रीनवर पाहताय। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 15 जागांवर आघाडीवर आहे, तर आपल्या आकड्यानुसार आपण पाहतो हे कल आहेत, त्यामध्ये भाजप 44, आप 25 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। दिल्लीमध्ये 70 जागांचे कल, भाजप 44, आप 25, काँग्रेस 1 आणि इतर कुणालाही भोपळा फोडता आलेला नाही। काँग्रेसची कामगिरी चमकदार जी आहे ती राहिल्याचं पाहायला मिळत नाहीये। परफॉर्मन्स व्हायचं सातत्याने ढासळत होता। 2015-2020 मध्ये काँग्रेस फक्त एका जागेवर सध्या या निवडणुकीमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर भाजप 45 आणि आप 24 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। केजरीवालांच्या आपला या ठिकाणी मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय। भ्रष्टाचाराचे झालेले आरोप या ठिकाणी केजरीवाल यांच्यासाठी धक्का देणारे ठरतायत। भाजप 45 आणि आप 24 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। दिल्लीकरांनी नेमका काय विचार केलाय ते या कलांमधून या ठिकाणी स्पष्ट होत आहे। भाजपच्या बाजूने दिल्लीकरांनी कौल दिलाय असं या ठिकाणी दिसतंय। आम आदमी पक्षाने सत्ता असताना अनेक कल्याणकारी योजना आणल्या आणि काही मोफत सोयी सुविधांच्या सुद्धा घोषणा ज्या त्या केलेल्या होत्या, मात्र त्याला कुठेतरी पसंती मिळालेली नाही असं चित्र या आकडेवारीवरून तरी दिसून येत आहे। तर महिला वर्गाला देण्यात येणारे 2100 रुपये, त्याचबरोबर इतर योजना, मोफत योजना यावर केजरीवाल यांची भिस्त होती, मात्र इथे दिल्लीकरांनी भाजपला पसंती दिल्याचं पाहायला मिळतं। या कलानुसार भाजप 47 आणि आप 22 जागांवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। तर केजरीवालांसाठी हा एक मोठा धक्का असेल, आपसाठी मोठा धक्का असेल की 62 वरून थेट आता आप 22 जागांपर्यंत आलेली आहे। या निवडणुकीमधले महत्त्वाचे मुद्दे ते म्हणजे महिला सुरक्षा, त्याच्यानंतर शिक्षा, परिवहन, वीज, पाणी, भ्रष्टाचार आणि मोफत सुविधा आणि प्रचार सुद्धा त्याच पद्धतीने करण्यात आलेला होता। मात्र आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते त्यांच्यावरच झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, केजरीवालांची तुरुंगवारी या सगळ्या गोष्टींचा प्रभाव सुद्धा, परिणाम सुद्धा या निवडणुकीच्या या निकालांवर पाहायला मिळतोय। मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये इथे भाजपला जवळपास 41 जागांचा फायदा होताना इथे पाहायला मिळतोय, तर आपसाठी मात्र सगळ्यात मोठा धक्का 62 वरून आप 22 जागांवर। दिल्लीमधील राखीव असलेल्या 20 पैकी 9 मतदारसंघामध्ये भाजप आघाडीवर आहे। दिल्लीमधल्या राखीव असलेल्या 20 पैकी 9 मतदारसंघात भाजप आघाडीवर। भाजपसाठी नक्कीच ही चांगली बाब म्हणावी लागेल। दिल्लीमधील राखीव असलेल्या या जागा ज्या ठिकाणी 20 पैकी 9 जागांवर भाजप जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। दिल्ली कुणाची याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। दिल्ली लोकसभा निवडणुकांचे निकाल जर आपण पाहिले तर त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये होईल असं बोललं जात होतं। दिल्ली 2020 विधानसभेचे निकाल नेमके काय होते? आम आदमी पक्षाला 62 जागा होत्या, भाजपला 8 आणि काँग्रेसला या ठिकाणी साधा भोपळाही फोडता आलेला नव्हता। दिल्लीमध्ये आत्ताचा आपण कल जो पाहतोय 2025 चा विधानसभा कल, त्यामध्ये आप 25 जागांवर, भाजप 44 आणि काँग्रेस एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर। अर्थात आकडे सातत्याने या ठिकाणी बदलत आहेत। आप मधल्या 2 जागा भाजपकडे सरकलेल्या आहेत। भाजप 46 आणि आप 23 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। मोठा फटका भाजपला या ठिकाणी जवळपास 38 जागांचा फायदा होताना इथे पाहायला मिळतोय मागच्या तुलनेमध्ये।